नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्व 10वीच्या पेपरासाठी बेस्ट ऑफ लक. सर्वांनी पेपर चांगला लिहा. तर आपण आजचा हा व्हिडिओ व्याकरणा आधारित आणलेला आहे. 46 पैकी 46 गुण मिळतीलच. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण आता जेवढेही पेपर आहेत तेवढे आपण या चॅनलवर सर्व IMP प्रश्न देणार आहेत. त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, चला तर आपला व्हिडिओ आजचा व्याकरणावर आधारित आहे. येत्या 20 फेब्रुवारी 2026 रोजी आपला पहिला मराठीचा पेपर आहे. तर 46 पैकी 46 व्याकरण या भागाचे मार्क आपल्याला मिळून जातील. अशाच प्रकारे हा प्रश्न असणार आहे. 3 नंबरचा प्रश्न असणार आहे, खालील कोणत्या दोन कृती सोडवा. 1 नंबर, माणूस पेरा माणूस की उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर असा लिहायचा आहे, माणसाने एकमेकांना प्रेमाने आणि सहानुभूतीने वागवले पाहिजेत. तर दुसरा प्रश्न आहे, प्रतिनिधानानंतर आपण सैन्यात भरती व्हायचे स्वाती महाडिक यांच्या निर्धारातून समजलेला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा. तर उत्तर असणार आहे असं आहे, संकटाच्या काळात खचून न जाता धैर्याने जगावा. तर विभाग स्थूल वाचक याच्यामधले खालील कोणती दोन कृत्या सोडवायच्या आहेत आपल्याला. तर प्रश्न 4था आहे, विभाग भाषाभाष. त्यामधला आहे, व्याकरण घटकावर आधारित कृती सोडवा. समास असणार आहे, असे कोणते दोन सामासिक शब्द दिले जातील त्यापुढे समासाचे आपल्याला नाव लिहायचे आहेत. त्यामधलं पहिलं बघा, त्रिभुवन हा द्विलिंग समास आहे. त्यानंतर दुसरा आहे पुरुषोत्तम हा कर्मधारय समास आहे. तर आपण असल्याच प्रकारे सामायिक शब्द आणि समासाचे नाव अभ्यास करून जायचं आहे. त्यानंतर आहे बघा दुसरं, शब्दसिद्धी. खालील दिलेल्या शब्दाचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. असे 4 शब्द दिलेले असतील, बिनचूक, जमीनदार, तिळतिळ आणि आंबट चिंबट. असे 3 कॉलम असते आणि प्रत्येक गटीत उपसर्ग गटीत शब्द, अभ्यस्त शब्द. त्यामध्ये आपल्याला शब्द टाकायचे आहेत. याच्यातला एक चुकीचा असणार आहे. तर प्रत्येक घटिकमध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा, 1 नंबर जमीनदार हा प्रत्येक घटिक आहे. त्याच्यानंतर बिनचूक हा उपसर्ग घटित शब्द आहे. त्यानंतर अभ्यस्त म्हणजे तिळतिळ हे व्यस्त आहे, तिळतिळ. त्यानंतर तिसरा आहे वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तिच्यातलं पहिलं आहे बघा, कंठस्थान घालणे. अर्थ असा असणार आहे, कंठस्थान म्हणजे ठार मारणे किंवा वध करणे. कंठस्थान घालणे म्हणजे ठार मारणे किंवा वध करणे. त्यानंतर आहे बघा दुसरा, हुकूमत गाजवणे. हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार चालवणे, कोणावर तरी अधिकार घालणे किंवा चालवणे. त्यानंतर आहे व्यथित होणे म्हणजे दुःखी होणे किंवा नाराज होणे. त्यानंतर 4था आहे बघा, आनंद गणगणात न मावणे म्हणजे खूप आनंदित होणे किंवा खूप प्रचलित होणे. अशा प्रकारे वाक्प्रचाराचे आपल्याला 4 शब्द दिलेले असणार. त्यानंतर त्याचा वाक्यात घालून अर्थ वाक्य बनवायचे आहेत बा. त्यानंतर आहे बघा तिच्यातलाच भाषिक घटकावर आधारित कृती शब्दसंपत्ती असणार आहे.
त्याच्यातला पहिला आहे खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा, 1 मार्कासाठी आहे. मार्ग, मार्ग म्हणजे काय, समजा वाट, मार्ग या 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 तर त्यामधला दुसरा आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. त्याच्यातला पहिला आहे बघा सुपीक, त्याच्या विरुद्ध काय होईल, नापीक. त्यानंतर त्याच्यातला दुसरा आहे ज्ञानी, त्याच्या विरुद्ध काय होणार, अज्ञानी. त्याच्यामधला तिसरा आहे बघा खालील शब्दाचे वचन बदला. तर त्याच्यामध्ये आहे बघा एक भीती, तिच्या वचन बदलायचं म्हणल्यावर म्हणजे ही भीती ही एक वचन आहे, अनेक वचन आपले अनेक वचन आहे भीती, एक वचन बदलायचं तर भीत, म्हणजे एकच वचन ना भीत. त्यामधला दुसरा आहे रस्ता, अनेक वचनमध्ये काय होतील, रस्ते. हा म्हणलाच आहे बा चौथा खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार, त्याच्यामधला असा होईल रखवाला, त्याच्यानंतर पहारा म्हणजे पहारा करणारा. लेखी नियमानुसार लेखन, त्याच्यामधलाच आहे दुसरा खालील वाक्यातील लेखी नियमानुसार चुकीचा शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणतेही 2 वाक्य, 4 वाक्य असतात, त्याच्यातले 2 वाक्य लिहायचे आहेत, 2 मार्कासाठी असणार आहेत. त्याच्यातलं पहिला आहे महर्षी कर्वे यांच्यामध्ये शिस्तप्राधान्य लक्षणे होते. हा बरोबर आहे, महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रधानाची लक्षणे होते. त्याच्यातला दुसरा आहे पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात. बरोबर आहे, पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्याच असतात. त्याच्यामधला आहे तिसरा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. बरोबर आहे, महाराष्ट्र ही संतांचीच भूमी आहे. त्याच्यामधली चौथा आहे शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. इथं बघा शनिवार यांनी पहिली वेलांटी असणार आहे, असं असणार आहे शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. त्यानंतर तिसरा आहे खाली विरामचिन्ह ओळखा. हे बघा त्याच्यामधलं पहिला असे विरामचिन्ह दिलेले असणार, हे पूर्ण विरामचिन्ह. त्याच्यामधला दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह, दोन्ही साईडकडून अवतरण चिन्ह असल्या म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. चौथा आहे पारिभाषिक शब्द, खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. टॅक्स, टॅक्स म्हणजे कर, नाही का आपण सरकारला कर भरतो, टॅक्स. त्याच्यानंतर आहे दुसरा एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन, एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. त्यानंतर उपयोजित लेखन आहे 5 विभाग 5वा. आपल्याला प्रश्न 5वा असणार आहे खालील कृती सोडवा. त्याच्यामध्ये पहिला असणार आहे पत्रलेखन, असा एक तक्ता दिलेला असणार, त्या माध्यमातून आपल्याला पत्रलेखन करायचं आहे. त्यानंतर असणार आहे किंवा तशी उत्तम अशी जाहिरात तयार करायची आहे. त्याच्यानंतर असणार आहे जाहिरात लेखन. त्याच्यानंतर असणार आहे बातमी लेखन 10 मार्कासाठी. कथा लेखन आपण काही लिहू शकतो, 3-4 असे वाक्य दिलेले असणार आहे. त्याच्यानंतर लेखन कौशल्य प्रसंग लेखन हे असे असणार आहे. त्याच्यानंतर आत्मकथन, त्याच्यानंतर असणार आहे वैचारिक लेखन, हे 8 मार्कासाठी असणार आहे. तर आपण असे प्रश्न कोणतेही सोडू नका. आपल्या हातातले 46 मार्क आहेत. अशाच प्रकारे उत्तरपत्रिका असणार आहे आणि हेच येण्याची खूप जास्त चान्सेस आहेत. परत एकदा रिपीट पाहून घ्या प्रश्नपत्रिका. अशाच प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत.
Happy birthday to you. Today's